नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन। आज आपण माझं नाव भरत नारायण जगताप, मुक्काम पोस्ट कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज आपण कमी खर्चाची ऊस शेती ह्या विषय घेऊन आपण जवळजवळ 4-5 व्हिडिओ बनवले। मागं तुम्ही 5व्या वर्षाचा खोडवा, 6व्या वर्षाचा खोडवा, 7व्या वर्षाचा खोडवा असं 3 खोडवं तुम्ही बघितलं। आपण ती 1 एकराचा प्लॉट दाखवला होता, परंतु त्या पद्धतीची आपली चांगली 10-15 एकर जमीन आहे। 10-15 एकर जमिनीत काय 3 वर्षाचं, काय 4 वर्षाचं, काय 5 वर्षाचं, काय 8 वर्षाचं असं खोडवा आहे ती। आता ह्यो खोडवा जे आपण पाहतोय ह्यो 4थ्या वर्षाचा खोडवा असून आपल्याला शेतकऱ्याला मला सांगायला आनंद होतोय की मी आजपर्यंत ऐकत होतो की खोडवा काढावाच लागतो, तर त्याला एक उत्तम पर्याय आपण खोडवा का काढतो शेतकरी मित्रांनो, तर आपल्या खोडव्याचं पाताळ होणं किंवा उत्पन्नात घट येईल असं वाटणं, त्यावेळेला खोडवा काढतो। परंतु यंदा मी काय केलंय, सगळी आपली खोडव्याला जिथं जिथं डाली पडल्या त्या तिथं रोपं आणून सांधून सक्सेस होतंय का बघण्याचा प्रयत्न केला। हे 4थ्या वर्षाचा खोडवा, आता ही बघताय तुम्ही, हे जो खोडवा आपण सांधला इथं रोप लावलंय बघा। ह्या रोपाला आता 5 ही 3 आणि 2 5 आणि हे जटाकोंब 1 6 असं 6 ऊस आहे ती। आता ही जी उंची आहे एवढी आणि ह्या मूळच्या ऊसाची उंची आहे एवढी, म्हणजे 1 फुटाभराचा फरक पडलाय। पण ते फुटाभराचा फरक पडला तर त्याच्या उत्पन्नात लय तरी सगळ्या वावरात तुम्हाला 1 टनाभराचा फरक पडत। पण ऊस काढून टाकून 40-50 हजार खर्च करणं त्याच्यापेक्षा खोडवा नियोजन करून, आता ही तुम्ही ऊस बघताय 4थ्या वर्षाचा खोडवा आहे, ह्याला कुठल्याही प्रकारची 4 वर्ष झालं मशागत केली नाही, खर्च केला नाही, 65 कुटी केली नाही, ऊस फोडला नाही। फक्त आपण काय करतो की ह्या ऊसाला ऊस तुटून गेल्यानंतर ठिबक चालू करायचं, ठिबक सगळी चेक करायची, सगळ्याला पाणी पडतंय का बघायचं, आणि 3-4 वेळा किंवा ऊसाचं डिपेन्सी दिसली तर फॉस्फरिक ॲसिड, युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट अशी आपल्याला ज्ञात असणारी आणि चांगली रिझल्ट देणारी थोडीफार खतं टाकायची। 3-4 हजाराची खतं टाकली तर तुमचा खोडवा 100% 40 टन 50 टन निघतो। माझा 8 वर्षापासूनचं रेकॉर्ड आहे की मला 8व्या वर्षाच्या खोडव्यात सुद्धा 7 वर्षापर्यंत मला ॲव्हरेज आलंय 43 टन ते 48 टन। आणि 7व्या वर्षी दुर्दैवानं काय झालं, कारखाना 1 महिना बंद झालं। 1 महिना बंद झाल्यानंतर त्याच्यात मला 4-5 टनाचं ॲव्हरेज कमी आलं, आणि यंदा 7व्या वर्षी मला ह्याचं ॲव्हरेज आलं 36 टन। 36 टन, आणि ते जर लेट तुटला असता तर 4 टन म्हणजे 41-42 टनापर्यंत गेलं असतं। 40-42 टनाचा ॲव्हरेज, आणि 5,000 रुपये 7,000 रुपये खर्चात जर तुम्हाला 40 टन ऊस निघत असेल तर त्याच्यासारखी सोपी शेती कुठली नाही। अशी सोपी शेती करून शेतकऱ्यांना आपली प्रगती करावी एवढी विनंती करतो, आणि मी माझे 4 शब्द थांबतो।